नमस्कार समाज बांधवांनो, मला आज अतिशय गंभीर विषयावरती आपल्याशी संवाद साधायचा आहे. कारण की मागील काही दिवसापासून आपल्या बुरुड समाजाच्या ग्रुपवरती ज्या प्रकारची चर्चा होत आहे आणि त्या चर्चेमधून बरेचसे मुद्दे समोर येत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाहाचा प्रमाण हा अतिशय वाढलेला आहे आणि हे खूप चिंतेची बाब होती. हे केवळ माझ्यासाठी एकट्यासाठी चिंतेची बाब नाही, तर समाजातील बहुसंख्य समाज बांधवांना याची चिंता वाटायला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता काही 10-15 दिवसात ही चर्चा नाही, तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मागील 1 ते 1.5 वर्षापूर्वीपासून जिथे जिथे मी समाजाच्या काही कार्यक्रमात, लग्नात म्हणा किंवा मरणात म्हणा गेलेलो, अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाज बांधव जे आहेत ते या मुद्द्यावरती मला बोलायचे की सर, समाजामध्ये, बाहेर समाजामध्ये लग्न हे होत आहेत आणि असं जर चालू असलं तर आपल्या बुरुड समाजातील जे प्रामाणिक मुलं-मुली आहेत, ज्यांचा कुठेही प्रेमसंबंध नाही, त्या मुला-मुलींना लग्न जोडण्यासाठी जो जोडीदार पाहिजे आहे ते मिळणं कठीण होऊन जाईल, असं वारंवार मला समाज बांधवांनी बऱ्याचदा प्रश्न विचारला. सुरुवातीला मी या विषयाकडे गांभीर्यानं तेवढं बघितलं नाही, कारण आम्ही ज्यावेळेस या बुरुड समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करायचा विचार केला होता, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की या समाजाच्या नवीन पिढीला म्हणजे विद्यार्थी यांना प्रोत्साहित करून शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं आणि विद्यार्थी किंवा नवीन पिढी हे शिक्षित झाली, सुशिक्षित झाली, उच्च शिक्षित झाली तर आपल्या बुरुड समाजाची प्रगती सहज साधता येईल. आणि त्यामुळे सहसा आम्ही इतर प्रश्नांमध्ये हात घालायचा नाही असं ठरवलेलं होतं. आणि म्हणूनच मी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मला समाज बांधवांनी या विषयावरती विचारलं, त्यावेळेस मी त्यांचं ऐकून घेत होतो, परंतु ठोस अशी काही भूमिका त्यावेळी घेतली नाही. परंतु सातत्याने मला या मुद्द्यावरती, या विषयावरती अनेक समाज बांधवांनी कधी प्रेमाने विनवणी केली, तर कधी आक्रोशही माझ्यावरती दिसला. काही समाज बांधवांनी तर असं म्हटलं की सर, फक्त तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळता, तुमची अखिल भारतीय संस्था जी आहे ही फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करते, एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? आणि हे जे आता समाजापुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे, आमच्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहेत आणि आपल्या समाजातील उच्च शिक्षित नोकरदार मुलं-मुली हे इतर समाजातील जोडीदार शोधून आपलं लग्न सरसकट लावत आहेत. तर यावरती काहीतरी आळा घालायला पाहिजे, यावरती काहीतरी प्रतिबंध घालायला पाहिजे, यासाठी काहीतरी उपाययोजना शोधा, असं अनेक समाज बांधव, फक्त पुरुष मंडळीच नाही तर स्त्रियासुद्धा मला अनेकदा या गोष्टींवरती बोलल्यात. आणि मला केवळ बोलल्यात असं नाही, तर आमच्यासोबत जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासोबतसुद्धा खाजगीमध्ये अनेक समाज बांधवांनी ही चिंता व्यक्त केली. सातत्याने हा प्रश्न माझ्या कानावरती येत असल्यामुळे आणि अनेक समाज बांधवांची चिंता लक्षात घेता, त्यांची समाज बांधवांची भावना लक्षात घेता हळूहळू मी या प्रश्नाकडे थोडंसं गांभीर्याने बघायला लागलो आणि विचार करायला लागलो की या अशाच जर आंतरजातीय विवाहाचं प्रमाण पुढेसुद्धा भविष्यात वाढत गेला तर भविष्यामध्ये
या बुरुड समाजाचं अस्तित्व टिकून राहील का? या बुरुड समाजाचं अस्तित्वच जर धोक्यात येत असेल तर आपण कुठली तरी भूमिका घ्यायला पाहिजे. आणि जर इतक्या मोठ्या संख्येने समाज बांधव जर आग्रह करत असतील, आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करत असतील की या समस्येवरती काहीतरी तोडगा आपण काढावं, तर मग त्यांच्या भावनांचा आदर करणे एक समाजाचा घटक म्हणून, माझं कर्तव्य म्हणून मी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला लागलो. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण मागच्याच वर्षी तडोदीला यावर्षी तडोदीला एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाच्या अगदी पूर्वसंध्येला काही 2-4 दिवसाअगोदर आपल्या समाज बांधवांनीच हा प्रश्न उपस्थित केला होता की या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारचा आंतरविवाह होत आहेत समाजामध्ये, या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे, त्या कार्यक्रमामध्ये याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. असं अनेक समाज बांधव आणि समाज भगिनी अनेकदा मला आणि माझ्यासारख्या अनेक समाज बांधवांना ह्या भेटत गेल्यात आणि बोलत गेल्यात. आणि त्यांना कधीकधी तर असं वाटलं की प्रदीप सर या बाबतीत काहीही बोलत नाही, काही भूमिका घेत नाहीत. त्यावेळेस त्यांचा आक्रोशसुद्धा मला बघायला मिळाला की केवळ शिक्षणावरती लक्ष देऊन चालणार नाही, तर ही समस्यासुद्धा खूप मोठी आहे आणि या समस्येला सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा, काहीतरी लक्ष द्या. अनेक समाज बांधवांना तर इतकं चिडून बोललेलं की या लोकांवरती काहीतरी दंड आकारा, जसं MP आपला समाज बांधव, कंडरा समाज बांधव यांनी काही रूल रेग्युलेशन केलेले आहे, तशा प्रकारचं दंड या आपल्या समाज बांधवांवरती आकारा. त्या त्यांच्या भावना होत्या. त्या भावना संविधानाला धरून होत्या नव्हत्या यावरती चर्चा होऊ शकली असती. परंतु या समस्येकडे जेव्हा मी गांभीर्याने लक्ष द्यायला लागलो आणि जर एवढा मोठा समाज बांधव आपल्याकडून जर एक अपेक्षा ठेवत आहेत की यावरती काहीतरी सोल्युशन आपण काढून द्यावं, त्यासाठी म्हणून काही दिवसाअगोदर जसं काही स्वप्नीलजींनी एक मेसेज टाकला होता की हे जे प्रकार होत आहेत आंतरजातीय विवाहाचे, त्याच्यावरती बंदी घालण्यासाठी काही आपण दंड आकारायला पाहिजे. तेही सुद्धा त्यांचं काही असं आकारलंच पाहिजे असं नव्हतं. स्वप्नीलजींनी फक्त एक समाज बांधवांना एक उपाय सुचवला होता की आपण असं करू शकतो का, आपण तसं करू शकतो का, एक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता. वास्तविक पाहता मी सुद्धा जर गांभीर्याने ह्या सगळ्याकडे बघितलं नसतं तर मलाही असंच म्हणावं लागलं असतं की नाही बॉस, स्वप्नीलनी जे काही सजेस्ट केलेलं आहे त्याला मी थम्सअप करून शांत बसू शकलो असतो. परंतु मी आधीच मुळात मी कधी माझ्या फॅमिलीचा विचार केलेला नाही, कधी माझ्या पत्नी आणि मुलांचा विचार केलेला नाही, तर कुटुंबापेक्षा कधीही मी महत्त्व माझ्या समाजाला दिलेलं आहे. कुणाला काही वाटो माझ्याबद्दल, मी अहंकारी वाटो किंवा कोणाला ॲग्रेसिव्ह वाटो, काही वाटू शकते, कारण की प्रत्येकाला विचार करण्याची त्यांचे विचार स्वातंत्र्य आहे. परंतु मी प्रामाणिकपणे माझ्या समाजासाठी जे काही करू पाहतो आहे, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो. आम्ही सुरुवातीला 2017मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना फोकस करून काहीतरी उपाययोजना करण्याचा विचार केला आणि त्या माध्यमातून आज विद्यार्थी चांगले घडत आहेत आणि ते विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. समाजामध्ये एक चांगला बदल दिसतोय. बऱ्याचशा समाजामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. उच्च शिक्षित वर्ग हा ग्रामीण भागातील लोकांसोबत तेवढा संपर्कात नव्हता, परंतु ती दरीसुद्धा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी आज त्याच्यामध्ये सक्सेस झालो. हे सगळे प्रश्न हाताळत असताना विविध स्तरावरती आम्ही विचार करतो, नेहमी समाजाचा विचार करतो. केवळ बोलत नाहीत, केवळ असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे असं बोलणं हे एकदा सोपं असतं, परंतु संसार, आपलं नोकरी ह्या सगळ्या सांभाळून समाजासाठी काहीतरी कृतिशील योजना यांची अंमलबजावणी, त्या काहीतरी आपण आपल्या हातून
करण्याची जी भावना असते ते फक्त भावना व्यक्त करून नाही, तर ते स्वतः केल्यानंतर काहीतरी आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळत असतो, सापडत असतो. आणि त्या भावनेतून मी आतापर्यंत समाजासाठी जे काही मला शक्य झालं ते आपण करत आलेलो आहे. मी माझं काही मोठेपणा सांगणार नाही. या समाजामध्ये मी जन्माला आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या विचारावरतीच मी अनुकरण करून माझं जीवन जगत आहे. आणि त्यांच्याच विचाराने मी प्रेरित होऊन आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतूनच मी माझं जीवन जगत आहे. आणि हे जीवन जगत असताना किंवा समाजासाठी काही कार्य करत असताना मी हेही अपेक्षित ठेवत नाही की समाजातल्या प्रत्येकच व्यक्ती हा माझ्या मताशी सहमत असेल. हे शक्य नाही आहे. आणि हा जेव्हा प्रश्न आम्ही हाताळायला लागलो की बाई आंतरविवाह जो आहे ते आंतरजातीय विवाहाला कसा आळा घालता येईल यावरती मग आम्ही विचार केला. बऱ्याच समाज बांधवांच्या अत्यंत तिखट प्रतिक्रिया होत्या या बाबतीत. त्यांचासुद्धा आपण मान सन्मान ठेवत यातून मधला मार्ग काय निघू शकतो यावरती विचार विनिमय केला. आणि ग्रुपवरती अनेक रिसेंटली चर्चा घडली. त्या चर्चेमध्ये अनेक समाज बांधवांनी आपापले मतं मांडलीत, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि काही लोकांनी मग सजेशन दिलं की बा आपण ही ग्रुपवरती चर्चेतून काही आपण याच्यावरती मार्ग निघू शकत नाही, आपण एक ऑनलाईन मीटिंग यावरती आयोजित केली पाहिजे. त्याच समाज भावनेचा आदर करून आपण काही मागल्याच रविवारी एक या विषयावरती की आंतरजातीय विवाह जे होत आहेत आपल्या समाजामध्ये आणि त्यांचा वाढता परिणाम आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये जी एक नवीन समस्या निर्माण झाली जोडीदार न मिळण्याची, या समस्येवरती कशा प्रकारे तोडगा काढायचा या विषयावरती चर्चा करून एक कुठला तरी उपाययोजना किंवा मार्ग काढण्यासाठी एक रविवारी आपण ऑनलाईन मीटिंग आयोजित केलेली होती. दुर्दैवाने मला हे सांगावंसं वाटते की त्या मीटिंगला सुद्धा अनेक समाज बांधव जे आज या आचारसंहितेवरती किंवा त्या मीटिंगच्या माध्यमातून जे काही आम्ही उपाययोजना शोधून काढली त्यावरती सजेशन न देता त्याच्यावरती टीका टिप्पणी करतात. त्यातील बरेचसे समाज बांधव त्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हते. हे दुर्दैवाने आपल्याला सांगावंसं वाटते. आणि हे समाज बांधव इतक्या महत्त्वाच्या आपल्या बुरुड समाजाच्या पायाभूत मूलभूत अशा प्रश्नावरती जेव्हा एक आपल्या समाजाची मीटिंग आपण आयोजित करून त्यांना सर्व समाज बांधवांना विनंती केली होती की आपण यामध्ये सहभागी व्हा, परंतु दुर्दैवाने त्यामध्ये समाज बांधव सहभागी झाले नाही. कदाचित ते सहभागी झाले असते तर त्यांना आज इतके मोठे मोठे मेसेजेस इथे लिहायची गरज पडली नसती. त्यांनी आपले विचार तिथे मांडायला पाहिजे होते, कारण तो एक चर्चेसाठी आपण आयोजित केलेली मीटिंग होती आणि त्या चर्चेतूनच आपण काहीतरी नवीन आपल्या समाजासाठी सर्वानुमते एक उपाययोजना शोधून काढण्याचा प्रयत्न करणार होतो. परंतु त्यांना कदाचित ही मीटिंग महत्त्वाची वाटली नसावी. जे उपस्थित राहिले नाहीत त्यांना समाजाच्या या मूलभूत मीटिंगचं किती गांभीर्य होतं हे त्यांनाच माहिती. परंतु त्या मीटिंगमध्ये जवळजवळ 40 ते 45 समाज बांधव, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा होते, आणि सर्व समाज बांधव त्या मीटिंगमध्ये उपस्थित झाले. आणि उपस्थित झाल्यानंतर प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा आम्ही चान्स दिला की या जी समस्या उपस्थित झालेली आहे ह्या समस्येवरती आपण कसं तोडगा काढायला पाहिजे. अनेकांनी आपापले मतं मोकळेपणाने मांडले. काही जणांनी म्हटलं जसं की 40 वर्षापूर्वीपासून जे काही आंतरजातीय विवाह केलेले आहे
त्यांचा सरळ सरळ बहिष्कार टाका. काही जणांनी म्हटलं आहे की आम्हाला जोडीदार सापडत नाही तर आम्ही काय करायचं. आम्ही 5-5 वर्ष जोडीदार शोधत आहोत पुरुष समाजामध्ये, तर आम्ही काय करायचं. शोधत आहोत, अजून मिळत नाही आहे. या अशा प्रकारच्या अनेक चर्चेतून काही जणांनी म्हटलं की दंड आकारा, काही जणांनी म्हटलं की यांना बहिष्कार करा, काही जणांनी म्हटलं की एखादी कमिटी निर्माण करा. त्या कमिटीने हा सर्व समाज बांधव कोण हे आचारसंहिता किंवा हे असे आंतरविवाह करतात त्यांना कोण सपोर्ट करतो हे मॉनिटर करा. ह्या सर्व समाज बांधवांचं ऐकून घेऊन त्यातला एक मधला मार्ग म्हणून आपण ही एक सर्वसंमतीने सर्वांच्या विचाराअंती जो काही एक मार्ग आपल्याला दिसत होता की या प्रश्नावरती, या समस्येवरती जर आळा घालायचा असेल तर आपण अशा प्रकारचं काहीतरी एक आचारसंहिता आपण निर्माण करावी. आणि त्यातून हे निर्माण झालेली आचारसंहिता आहे. ही आचारसंहिता म्हणजे आपल्या समाजाची भावनेचा एक प्रतिबिंब आहे मित्रांनो. हे काही कोणाला बहिष्कार करण्यासाठी नाही. ही काही आचारसंहिता म्हणजे कोणाबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी नाही. ही आचारसंहिता म्हणजे कोणाला अपमानित करण्यासाठी नाही. तर ही आचारसंहिता आपल्या समाजासाठी, आपल्या समाजामध्ये ज्या आंतरजातीय विवाहामुळे जे एक समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी एक मार्गदर्शक सूची किंवा नियमावली म्हणून आपण हिच्याकडे बघितलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये इतके कठोर आणि तीव्र प्रतिक्रिया येत असताना सुद्धा आम्ही आचारसंहिता इतकी सौम्य प्रकारची बनवली. आमचा उद्देश काही हा समाजाला तोडायचा नाही. या समाजाला एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही आतापर्यंत इतक्या वर्षापासून ह्या समाजासाठी सहकार्य करत आहोत, ह्या समाजासाठी आम्ही कार्य करत आहोत. तर आमच्या मनामध्ये ही भावना नाही की हा समाज जो आहे हा समाज तुटावा. आणि इतक्या प्रखरतेने भावना प्रगट केल्यानंतर सुद्धा मी स्वतः त्या सर्व समाज बांधवांना हे समजावून सांगितलं की आपण जर आतापर्यंत यापूर्वी ज्यांनी काही आंतरविवाह केले असतील, मग ते प्रेमविवाह असो किंवा इतर कुठल्या पद्धतीचे विवाह असो, परंतु समाजाबाहेर ज्यांनी विवाह केलेले आहे ते सुद्धा आपले समाज बांधवच आहे. आणि आता विवाह त्यांचा संपन्न झालेला आहे. आणि त्या संपन्न झालेल्या विवाह म्हणजे करणाऱ्या कुटुंबावरती किंवा त्यांच्यावरती आपण जर का बहिष्कार केला तर आपला समाज जो आहे हा एकसंघ राहणार नाही. आणि तो काही अंतिम मार्ग नाही. आज आपण बहिष्कार करून सुद्धा ते त्यांचं लग्न तर झालेलंच आहे ना, त्याच्यावर ते काही तुटणार नाही आहे किंवा ते आपल्या पत्नीला सोडून देणार नाही आहे. ही गोष्ट पटवून देत असताना सर्वसंमतीने आम्ही या मुद्द्यावरती आलो की आतापर्यंत ज्या समाजामध्ये आपल्या 2025 पर्यंत ज्यांनी काही का असे ना कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो आंतरजातीय विवाहाचा प्रश्न म्हणजे निर्णय घेतला असेल, परंतु त्यांना आपण या आचारसंहितेमध्ये घेता कामा नये. ही आचारसंहिता त्यांच्यावरती लागू करू नये. आणि या आचारसंहितेच्या माध्यमातून अशा आतापर्यंत झालेल्या आंतरजातीय विवाहाच्या व्यक्तींना किंवा कुटुंबाला बहिष्कृत करू नये ही आमची घेतलेली भावना होती. आणि या भावनेला सर्वजणांनी सहमती दर्शवली की ठीक आहे, आपण आत्तापर्यंत जे काही लोकांनी आंतरविवाह केलेले असतील त्यांना आपण असं काही बहिष्कृत करणार नाही. कारण की त्या बहिष्कृत करण्यातून सुद्धा काही उपयोग होणार नव्हता. परंतु आपण जी चर्चा करत आहोत, मी हे पटवून दिलं सर्वांना की आपण जी हे चर्चा करत आहोत ही चर्चा भविष्यामध्ये असं आंतरजातीय विवाह आपल्या समाजामध्ये पुन्हा घडू नये त्यासाठी काहीतरी सामाजिक धाक प्रत्येक समाजाच्या घटकाला राहावा या उद्देशाने आपण ही आचारसंहिता तयार करत आहोत.
तर जे आता पूर्वी भूतकाळामध्ये घडलेले आहेत त्यांना आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्रास द्यायचा नाही आहे, त्यांच्यावरती बहिष्कार करण्याचं नाही आहे. तर भविष्यामध्ये असं आंतरजातीय विवाह पुन्हा होऊ नयेत यासाठी म्हणून आपण ही आचारसंहितेचा पहिला मुद्दा सर्वसंमतीने घेतला. आणि तो मुद्दा काय होता की ज्या प्रकारे आज समाजामध्ये सरसकट आंतरजातीय विवाह करत आहेत त्याला आळा बसावा म्हणून बुरुड समाजातील कुठल्याही व्यक्तीने भविष्यामध्ये सरसकट तो प्रेमविवाह असो किंवा कुठल्याच माध्यमातून असो आंतरजातीय विवाह करू नये. याचा अर्थ असा होता का की सरसकट म्हणजे आचारसंहिता अशी बनवली का की बाई आंतरजातीय विवाह करूच नये. आंतरजातीय विवाह जे होत आहे त्याचा प्रमाण जो वाढला आहे त्याच्यावरती आळा बसावा या भावनेतून आपण ते केलेले आहे. मग समाजातल्या काही मीटिंगमध्ये उपस्थित असलेले समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की बा आम्ही 4-4, 5-5 वर्षापासून आमच्या मुलांसाठी जोडीदार आपल्या बुरुड समाजामध्ये आम्ही शोधत आहोत, परंतु अद्यापही आमच्या मुलींचं लग्न जुळलेलं नाही. तर मग आम्ही काय करायचं. त्यासाठी त्यांच्याही भावना तेवढ्याच महत्त्वाच्या आम्हाला वाटल्या. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही दुसरा जो मुद्दा घेतला त्या आचारसंहितेमध्ये की ज्या प्रकारे सरसकट कोणी बाहेर करायचं असेल लग्न किंवा इतर जातीमध्ये करायचं असेल तर त्याला आळा बसावा या दृष्टिकोनातून त्यांना दुसरा पर्याय आम्ही दिला की ज्यांनी या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या मुलीचं लग्न जोडण्याचा प्रयत्न केला मागील 2 ते 3 वर्षापासून. अनेक स्थळांना त्यांनी संपर्क केला, परंतु काही कारणास्तव त्यांचा विवाह जुळला नसेल तर त्यांची मुलगी किंवा त्यांचा मुलगा हा अविवाहित कायमस्वरूपी राहू नये याही गोष्टीचा आम्ही विचार केला. आणि त्यांना आम्ही सांगितलं की आपण असा एक नियम तयार करू की अशा प्रकारचं जर कुणाचा होत असेल की बा समाजामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा जर काही कारणास्तव त्यांचं समाजामध्ये विवाह जुळत नसेल तर अशा समाज बांधवांना त्यांच्या मुलीसाठी समाजाबाहेर जोडीदार शोधण्याची मुभा आपण देऊया. फक्त करायचं काय आहे तर समाजाच्या ग्रुपवरती प्रामाणिकपणे त्यांनी सांगायचं की बा आम्ही 2 ते 3 वर्ष माझ्या मुलीसाठी समाजामध्ये लग्न जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप जुळलं नाही आणि आम्हाला आता इतर पर्यायाचं स्वीकार करण्याची गरज आहे. आणि त्यांनी कुणाला संपर्क केला याची एक माहिती त्यांनी समाजाला द्यावी. या गोष्टीतून या निर्णयामधून ज्या लोकांनी हे उपस्थित केलेलं होतं प्रश्न की बा आमच्या मुलींचं लग्न जुळलं नाही तर मग आमच्या मुलींनी कुवारी राहायचं का, तर नाही मित्रांनो, ते सुद्धा आपलेच मुली आहेत. तर त्यांची भावना लक्षात घेता दुसरा मुद्दा आम्ही हे घेतला की अशा प्रकारे त्यांना समाजाबाहेर सुद्धा लग्न करता येईल. म्हणजेच आमची भावना काही कुणाची गडचेपी करायची मुळीच नव्हती. आमची भावना जे काही प्रश्न आता आपल्या समाजासमोर आहे, जो काही समस्या उद्भवलेली आहे त्यावरती प्रामाणिकपणाने एक उपाययोजना किंवा उत्तर आपल्याला शोधायचं होतं. आणि म्हणूनच आम्ही दुसरा पर्याय त्यांना आम्ही दिला आणि त्यांनी सुद्धा हे स्वीकारलं की अगदी सर्वसंमतीने हा दुसरा सुद्धा मुद्दा आपण घेतला. आता मूळ मुद्दा हे 2च आहेत की या 2 मुद्द्यामध्ये मागील काही दिवसापासून इतकी चर्चा होत आहे की त्या चर्चेचं अंत होताना दिसत नाही. आता ह्या मीटिंगमध्ये जे उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यामध्ये क्लिअरिटी यावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे की मित्रांनो, आम्ही काही ह्या समाजाचे हुकुमशहा नाही.
ही जे काही आचारसंहिता आम्ही तयार केलेली आहे, ही आचारसंहिता कुणावरती लादण्याच्या दृष्टिकोनातून केलेली नाही. तर मी सर्वांच्या संमतीने आपण सर्वांच्या चर्चेतून हे मुद्दे घेतलेले आहेत आचारसंहितेचे. त्याही 10 मुद्द्यांपैकी सुरुवातीचे जे पहिला मुद्दा आहे, आंतरविवाह करू नये, आंतरजातीय विवाह करू नये, हा एक मुद्दा प्रकर्षाने बऱ्याच जणांना पटलेला दिसत नाही. आणि त्यावरती मग आमच्यासारख्या व्यक्तीला मग महापुरुषांचे विचारांची आठवण करून दिले काही समाज बांधवांनी समाजाचं खूप काही यांनाच पडून आहे, तर यांनी आपली नोकरी सोडून बांबूकाम स्वीकारावं, संस्कृती जोपासावी, समाजाची सेवा करावी, असेही सजेशन दिले. ठीक आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी ते सजेशन दिले असतील. परंतु ह्या चर्चेमध्ये सोमेशजी कलारे यांनी काही मुद्दे सांगितले होते की आपल्या समाजाला ज्या मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन करावं, काउन्सिलिंग करावं, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं बळजबरी करण्यापेक्षा त्यांच्याशी संवादातून हे सोडवावं. हे उपाययोजना काही समाज बांधवांनी सुचवली. अगदी चांगली आहे ना, काही हरकत नाही. आपण त्या ज्या सुचवलेल्या उपाययोजनेचा खरंच प्रॅक्टिकली विचार करून बघितला तर हे शक्य आहे का या समस्येवरती आळा घालण्यासाठी? तर माझ्या तरी मताने मला वाटत नाही की कोणाला काउन्सिलिंग करून किंवा मार्गदर्शन करून हे शक्य होत असेल. कारण की आपल्याने हे प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आज जेवढे काही आपल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाह झालेले आहेत, ते विवाह होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील अनेक ज्येष्ठ सदस्यांनी त्या मुलीला वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी त्यांच्या समोर डोळ्यातून अश्रू ढाळून सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलं, तरीसुद्धा त्यांनी ते ॲक्सेप्ट न करता त्यांच्या भावना किंवा त्यांचे ते काही मार्गदर्शन असेल त्याला धुतकारत त्यांनी समाजाची जे भावना आहे किंवा सामाजिक बांधिलकी आहे ते तोडून आंतरजातीय विवाह केलेले आहेत. हे एवढं सर्व स्वतः म्हणजे आपल्या आईवडिलांचं जे मुलं ऐकत नाहीत, तर त्या मुलांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून खरंच हे सुटण्यासारखं प्रश्न आहे का? जेव्हा मी सोमेशशी याबद्दल बोललेलो, त्याने सुद्धा हे ॲग्री केलं की हो भाऊ म्हणे हे होऊ शकत नाही. आणि त्यानंतर त्यांनी मेसेज टाकला की बा आचारसंहिता लागू करावी. मग आपण प्रॅक्टिकली का विचार करत नाहीत? आम्ही जे काही आचारसंहिता त्याच्यामध्ये मांडलेली आहे, हे काही कोणावरती बहिष्कार टाकण्याच्या उद्देशातून नाही, तर आमचा केवळ एकमेव उद्देश आहे की भविष्यामध्ये आपल्या ब्रूढ समाजातील मुलामुलींना एक सामाजिक धाक असावा, एक सामाजिक चौकट असावी की त्या चौकटीच्या बाहेर आपण जाऊ नये, अशी एक भीती असावी, म्हणून हे करण्यात आले. मग यावरून बरेचसे प्रश्न उठले. काही जणांनी म्हटलं की बा संविधानाचा संदर्भ दिला की संविधानानुसार हे योग्य नाही, आपण कोणावरती बंधन टाकू शकत नाही, संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानामध्ये फंडामेंटल राईट्सचा हा व्हायलेशन आहे. मित्रांनो, जेवढं तुम्ही संविधान वाचलेलं आहे तेवढं आम्ही सुद्धा वाचलेलं आहे. आणि संविधानात काय लिहिलेलं आहे याची कल्पना, याची जाणीव आम्हाला आहे ना, याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही संविधानात्मक ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा विचार केला नाही असं आम्हाला, म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच तर आपण एवढी सौम्य अशा प्रकारची आचारसंहिता म्हणजे तयार केलेली आहे ना.
अदरवाईज स्वप्नीलने जसं सजेस्ट केलं तसं 1,00,000चा दंड वगैरे पण आकारणे आपण करू शकत होतो, परंतु आम्ही सर्वांनी त्या गोष्टीचा विचार केला की संविधानाच्या दृष्टिकोनातून एखाद्यावरती दंड आकारणे हे काही संयुक्तिक नाही, आणि म्हणून तर आम्ही हे सगळं पर्याय काढून दिलेत ना. आम्ही सरसकट काही आंतरजातीय विवाहाला बंदी घातलेली नाही आहे. आम्ही उलट हे सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या बुरुड समाजाचे घटक आहात आणि तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमचा जोडीदार ह्या बुरुड समाजामध्ये शोधा, आणि जशा प्रकारे तुम्ही शोधलं तर कदाचित हा जो प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, समस्या उपस्थित झालेली आहे, ते पुढे हे समस्या नष्ट होऊ शकेल. या केवळ एका भावनेतून आम्ही हे तयार केलेली आचारसंहिता. त्यामध्ये मग काही जणांनी म्हटलं की बा तुम्ही पोल घेतलं, त्या पोलमध्ये आम्ही म्हणजे सहमत नाही असं केलं तर त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जॉब विचारलं वगैरे. मी माझ्या छोट्या भाऊ ललितला सांगू इच्छितो की मला अशी कुठलीही भावना नव्हती. मी स्वतः दोन्ही मताचा आदर ठेवणारा व्यक्तिमत्व आहे. मी कधीही कोणी माझ्या विरोधात बोलला म्हणून त्याचं द्वेष करणारा मुळीच नाही. मी कधीही असं मानत नाही, कारण की मी चर्चेमध्ये हेल्दी स्वरूपाने चर्चा करत असतो, आणि त्यामुळे तुम्हाला आता खरं वाटतं की नाही वाटत असेल तरी, परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या मनात कुठलाही द्वेष नव्हता. माझ्या मनात द्वेषपूर्ण भावनेतून काही तुम्हाला जॉब विचारण्यात आलेला नाही. उलट तुम्ही तो जो माझा रिप्लाय असेल त्या मॅसेजवरती तर तुम्ही वाचा. त्यामध्ये मी हे एवढंच म्हटलं होतं की सोमेशजी कलारे यांनी जे काही उपाययोजना इथे सांगितलेली आहे की या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला समर्थन करणारे जे काही 4-5 लोक आहेत समाज बांधव, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, आणि ही जबाबदारी स्वीकारून हा जो काही बुरुड समाजाची समस्या आहे आंतरजातीय विवाह रोखण्यासंदर्भातली, याच्यावरती आळा घालून दाखवावा किंवा यासाठी आपण प्रयत्नशील राहावं हे विनंती केलेली आहे. तुम्ही वाटेल तर तो मेसेज तिथेच आहे, तुम्ही परत पहा. तुम्हाला काही जॉब विचारलेलं नाही की बाई तुम्हाला असं का विचारलं किंवा तसं का बोललं, असं आमच्या मनात कुठलीही द्वेषभावना नव्हती. हे मी इथे स्पष्ट करू इच्छितो. दुसरा मुद्दा, जेव्हा तुम्ही म्हणालेत की काही जणांनी महापुरुषांचे उदाहरणं दिली की बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहूजी महाराज यांनी जाती नष्ट झाल्या पाहिजे यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं. आणि जर आपण आता आचारसंहितामध्ये तुम्ही आंतरजातीय विवाहाला विरोध करत असाल तर ही संविधानाला धरून नाही, ही महापुरुषांच्या विचाराला सुसंगत अशी भूमिका नाही. मी मित्रांना सांगू इच्छितो सर्वांना की त्या काळामध्ये ज्या प्रकारची अस्पृश्यता, ज्या प्रकारचा जाती भेदभाव होता, ज्या प्रकारची असमानता होती, ज्या प्रकारचं उच्च नीचता होती, या सगळ्या गोष्टींचा नायनाट करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह हा एक उत्तर म्हणून या महापुरुषांनी, संतांनी त्याला प्रोत्साहित केलं. मग ते प्रोत्साहित केल्यानंतर सुद्धा जर आपण विचार केला की मागील 100 ते 150 वर्षामध्ये ज्या महापुरुषांनी जाती नष्ट करण्याच्या उद्देशाने जर हे केलं असतं तर मग आता जाती नष्ट झाल्या असत्या. परंतु तुम्ही स्वतःला विचारा की आजही आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था तशीच आहे. जाती काही नष्ट झालेल्या नाहीत, उलट जातींची संख्या वाढत गेलेली आहे. परंतु हे एवढं नक्की आहे की त्या महापुरुषांच्या विचारामुळे जे काही जातीमधला भेदभाव होता, जे काही अस्पृश्यताची भावना होती, जे काही उच्च नीचताची भावना होती, ती नक्कीच कमी झालेली आहे.
आणि म्हणून 100-150 वर्षापूर्वी ज्या महापुरुषांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित केलं, कशासाठी? तर जाती नष्टता करण्यासाठी. मग आपण त्याला आळा घालणे म्हणजे त्या महापुरुषांच्या विचारांना सुसंगत अशी भूमिका घेत नाहीत असं मानणे हे चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे की त्यावेळेचा काळ वेगळा होता. त्यावेळेस जे काही जातीय भेदभाव होता यासाठी घेतलेला तो उत्तर होता. आज 100-150 वर्षानंतर सुद्धा या महापुरुषांच्या विचारांवरती चालून सुद्धा या देशामध्ये जाती कुठेही नष्ट झालेल्या दिसत नाही. आणि एवढंच नव्हे तर ह्या जातीमधला जो भेदभाव होता, अस्पृश्यता होती, असमानता होती, हे नष्ट झालेली दिसत आहे वर्तमान स्थितीत बऱ्यापैकी. परंतु या 100 ते 150 वर्षामध्ये एवढ्या महापुरुषांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कुठल्याही जाती समूहाने आंतरजातीय विवाहाला तेवढं स्वीकृत केलेलं नाही, हे सत्यता आपण ओळखायला पाहिजे. आणि ती कुठून दिसते? तर मागील 100 वर्षामध्ये आपल्या याच भारत देशामध्ये जर आपण आंतरजातीय विवाहाचा पर्सेंटेज बघितला तर तो पर्सेंटेज फक्त 4 ते 5% आहे. मग मला सांगा की या महापुरुषांच्या विचारांनी जाती नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी हे सगळं केलं आहे तर तरी सुद्धा 100 वर्षानंतर कुठल्याही जाती समूहाने हे ऍक्सेप्ट केलेलं नाही ना. अजूनही त्या जाती जशाच्या तशाच आहेत. हा, नक्की की त्या जातीमधला भेद आता कमी झालेला आहे, थोडीफार समानता आलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण सरसकट आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित केलं म्हणजे आपण त्या संतांच्या सुसंगत विचाराशी आहोत आणि प्रोत्साहित नाही केलं म्हणजे त्यांच्या विचाराशी विरोधात आहोत असं म्हणणं चुकीचं आहे. आणि हे कसं चुकीचं आहे? तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सांगताय की जाती नष्ट झाल्या पाहिजे यासाठी आंतरजातीय विवाहाला त्यांनी प्रोत्साहित केलं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं त्या संविधानामध्ये जातीनिहाय आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 242, 241, 240 यामध्ये विविध संवर्ग तयार केलेत आणि सर्व जातींना ऍक्सेप्ट केलं ना. या देशामधील एकही जात नष्ट न करता जेवढ्या जाती आहेत त्या जेवढ्या सर्वच्या सर्व जातींना प्रगती व्हावी या उद्देशाने स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे ना. मग ही बाबासाहेबांची भूमिका का स्वतःच्या विचाराच्या विसंगत आहे का? मग बाबासाहेबांना जाती नष्टच करायच्या होत्या तर बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना तिथे भारतीय हा एकचमेव जात ठेवली असती. कशाला एवढ्या जातींना आरक्षण देत बसले असते? परंतु हे बाबासाहेबांनी केलं नाही किंवा शक्य झालं नाही. याचा अर्थ बाबासाहेबांनी स्वतःच्याच विरोधात भूमिका घेतली असं आपण म्हणायचं का? मित्रांनो, त्या त्या काळानुसार जे काही विचार असतात ते विचार सुद्धा आपल्याला वेगवेगळे स्वीकारावं लागतात, कधी त्यागावं लागतात. मग आज 100 ते 150 वर्षानंतर सुद्धा कुठल्याही जाती समूहाने आंतरजातीय विवाहाला स्वीकृत केलं नाही तर मग या भारत देशातील फक्त हे बुरुड समाज किंवा बुरुड जात ह्या एकमेव जातीने ठेका घेतला आहे का की आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन करण्याचा? हो, याच्यातून एकच समजते ना की त्या 100 वर्षामध्ये जर आंतरजातीय विवाह हे 4 ते 5% झालेले असतील याचा अर्थ असा की आंतरजातीय विवाह जे आहे ते कुठल्याही जातीने स्वीकारलेले नाही आहे.
मग बुरुड समाजानेच आंतरजातीय विवाह सरसकट करायचं का? त्यांनी का स्वीकारलं नसतील याची काही कल्पना आहे का? आज आपल्या देशामध्ये कितीही नाही म्हटलं तरी जातीच्या अ, अ, बेसवरती आज आरक्षण लाभतो. आज शिक्षण, नोकरी, राजकारण ह्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधत असताना तुम्हाला जात ही महत्वाची आहे. आणि ह्या जातीच्या बेसिसवरतीच हे सर्व तुम्हाला प्रगती साधता येऊ शकते प्रत्येक क्षेत्रामध्ये. हे आपण मान्य करायला पाहिजे. आज आरमोरी क्षेत्रामध्ये एस टी कॅटेगरीचा आमदाराची राखीव सीट आहे. तिथे आदिवासी समाजाचाच आमदार निवडून येतो. मग हे जात जात नाही का? एखाद्या महार जातीच्या व्यक्तीलाच ते रिझर्व असते, म्हणजे एस सी साठी रिझर्व असते. आज आपल्या समाजामध्ये चाचेरला आपले महेश भाऊ सरपंच झाले, त्यांच्या पत्नी सरपंच झाल्या. तर हे कशामुळे झाले? ते बुरुड जातीचे आहेत म्हणून ना. ते बुरुड जात एस सी मध्ये येते म्हणून ना. ते एस सी साठी राखीव होतं सरपंचाचं पद म्हणून ना. मग आपण आपलीच जात नष्ट करायच्या मार्गाने जायचं का? हे कितपत योग्य आहे? जरी आपले ज्येष्ठ समाज बांधव तेवढे शिकलेले नसतील, परंतु त्यांचा अनुभव आहे मित्रांनो. शिक्षण घेतलं म्हणजे सर्वानुभव होतो असं नाही. शिक्षण घेतलं म्हणजे सर्वच काही सर्वांना समजते असंही नाही. आपल्या ज्येष्ठांनी जे काही व्यक्त केलं, की नारायणजी कलारे म्हणाले, अनेक ज्येष्ठांनी सांगितलं की अशा प्रकारे जर आंतरजातीय विवाह होत राहिले आपल्या समाजामध्ये तर हे मोठी समस्या निर्माण होणार आणि आपली जातीचं अस्तित्वच टिकणार नाही. मग इतर सर्व जाती, भारतातल्या इतक्या असंख्य जातींनी आपलं अस्तित्व टिकून राहावं यासाठी आंतरजातीय विवाह स्वीकारले नाही 100 वर्षात. मग आपणच स्वीकारायचं का? मग आपलीच प्रगती होईल असं म्हणायचं का? तर प्रत्येक आजच्या काळामध्ये जरी महापुरुषांनी म्हटलं असेल की जात नष्ट झाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात त्यांनी सुद्धा ते जात नष्ट केलेली नाही आणि आजही ते जात अस्तित्वात आहे. आणि संतांनी, महापुरुषांनी एवढंही म्हटलेलं आहे की जातीसाठी माती खावं लागते. ते सुद्धा वाक्यप्रचार जो आहे अनेक लिखाणातून आपल्याला दिसतो. हे कशासाठी म्हटलं असेल जातीसाठी माती खावं लागते? म्हणजे अहो, ज्या जातीमध्ये तुम्ही जन्माला आलेले आहे त्या जातीच्या चौकटीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे ना. त्यांचं पण काही संस्कृती आहे, त्यांची परंपरा आहे, त्या समाजाची, त्या जातीची एक भावना आहे. त्या भावनेचा आदर आपण करायला नको आपण? आणि जर आदरच करायचा नसेल तर आपण कुठल्या नाकाने आपल्या स्वतःला या बुरुड समाजाचं घटक समजायचं? केवळ बोलण्यापुरती विचार प्रगट करून जमणार नाही मित्रांनो. कृतिशील विचार असणे आवश्यक आहे. आणि मान्य केलं ना मी पण की जर तुम्हाला नवीन काही आयडियाज असतील, तुमच्या माध्यमातून, तुमच्या उपाययोजनेतून ह्या ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहे आपल्या समाजामध्ये, याला जर आळा बसवत असाल, त्याची जबाबदारी स्वीकारा ना. आम्ही स्वतः तुमच्या उपाययोजनेचं समर्थन करायला तयार आहोत. एवढं म्हटल्यानंतर अजून काय पाहिजे? यात कुठे अहंकार आला? यात तर समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत. जर तुमच्या उपाययोजनेतून समाजाचं हित साधता येत असेल तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत ना. आम्ही तुम्हाला समर्थन करणारे आहोत. परंतु ते जबाबदारी स्वीकारायची नाही आणि केवळ एखादी समाजाभिमुख प्रामाणिक प्रयत्नाने, एखाद्या व्यक्तीने, एखाद्या समूहाने समाज भावनेचा आदर करून एखादी गोष्ट जर आपल्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला केवळ शाब्दिक विरोध करून काही अर्थ उरत नाही. विरोध करण्यापेक्षा त्या समस्या सोडवण्यासाठी कृतिशील, प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. तुम्ही जबाबदारी स्वीकारा ना. तुम्ही जबाबदारी स्वीकारून तुम्ही म्हणा की हे आम्ही नष्ट करतो, हे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये हे समस्या आम्ही उद्भवू देणार नाही. आम्ही समर्थन करतो तुमचं, पण जबाबदारी स्वीकारायची नाही. आणि समाजाला ज्ञानाचे डोस पाजत राहणे
एवढंच फक्त सफिशियंट नाही. समाजाचं घटक जर तुम्ही स्वतः म्हणत असाल तर ह्या समाजाच्या समस्या ज्या काही उद्भवल्या असतील त्या समस्या कधी चांगल्या पण होऊ शकतात, वाईट पण होऊ शकतात. त्या समस्या कधी संविधानाला धरून पण होऊ शकतात, नसू पण शकतात. परंतु या समाजामध्ये ज्या काही समस्या आपल्या समाज बांधवांना भेडसावत आहेत त्या समाज बांधवांच्या समस्येचं निराकरण करणे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि उच्च शिक्षित समाज बांधव किंवा घटकाचं ते कर्तव्य आहे, हे पण आपण विसरायला नको. मग आता ही जी काही आपण आचारसंहिता आपण तयार केलेली आहे, या आचारसंहितेला अगदी वेगळ्या तऱ्हेने बघण्याचा दृष्टिकोन बिलकुल नका ठेवू ना. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की ही आचारसंहिता यापूर्वी ज्यांनी आंतरविवाह केलेला आहे त्यांना लागू होणार नाही. त्यानंतर सुद्धा ही आचारसंहिता जी आहे ही आचारसंहिता आपण प्रत्येक व्यक्तीवरती जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणीही असं कमिटी किंवा कोणीही असं मॉनिटर करणार नाही किंवा तुम्ही पाळत आहात की नाही. समाजाचं घटक म्हणून जेव्हा आपण ह्या समाजाचं घटक स्वतःला समजत असू आणि आपल्याला वाटत असेल की ह्या समस्येवरती आळा बसला पाहिजे किंवा त्याच्यावरती हे समस्या सुटली पाहिजे, तर प्रत्येक पुरुष समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं ह्या समाजाचं घटक म्हणून हे कर्तव्य आहे की जे काही आपण हे आचारसंहिता बनवून ठेवलेली आहे ही आचारसंहिता स्वीकृत करणे आणि त्याचं पालन करणे. जर प्रत्येक समाज बांधवांनी हे जर पालन केलं तर त्यामध्ये कुणावरती आचारसंहिता लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा सर्वसमावेशक समाज बांधवांना जी गोष्ट चुकीची वाटते त्या गोष्ट चुकीची पुढे भविष्यात घडू नये यासाठी जर त्यांनी स्वतः काही नियम घातले असतील स्वतःवरती तर ते काही एकदम चुकीचे आहे असंही म्हणता येणार नाही. पण केवळ काहीतरी अशी संविधान विरोधी आहे ना, अमुक आहे तमुक आहे असं आव आणण्याची काही गरज नाही. आम्हालाही कळते संविधान काय आहे काय नाही आहे. आज त्या मराठा समाजाने इतक्या साऱ्या आचारसंहिता लावल्या, त्याच्यातल्याही भरपूर साऱ्या आचारसंहिता या संविधानाला धरून नाही. जर प्रत्यक्ष तुम्ही विचार केला तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य कसंही राहील का? व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे तो कसंही बिहेव करेल का? अरे समाजामध्ये कुटुंबामध्ये वावरत असताना त्याची एक कुटुंबाची नियमावली असते, कुटुंबाची संस्कृती असते, कुटुंबाची एक काय म्हणतो आपण त्याला संहिता असते. हे आचारसंहितामध्ये तुम्हाला ह्या आचारसंहितेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा एवढाच असला पाहिजे, कारण की आमची तशीच भावना आहे. ही आचारसंहिता म्हणजे केवळ एका कुटुंबामध्ये एखाद्या आईने किंवा वडिलाने आपल्या मुलींना चांगलं वळण लागावं किंवा ते वाईट मार्गाला जाऊ नये, ते वाईट कृत्यामध्ये सामील होऊ नये यासाठी घातलेली एक नियमावली आहे. एवढ्याच भावनेतून या आचारसंहितेकडे बघायचं आहे. या आचारसंहितेचं इम्प्लिमेंट कसं करायचं तर मी आधीच सांगितलं आहे की हे आचारसंहिता म्हणजे प्रत्येक समाज बांधवांनी या पुरुष समाजाचा घटक म्हणून ते स्वतः स्वीकारायची आहे आणि स्वतः जबाबदारी घेऊन त्याच्यानुसार वागायचं आहे. याच्यामध्ये काही मी किंवा काही एखादी संस्था किंवा एखादं ग्रुप म्हणा हे तुम्हाला मॉनिटर करणार नाही. आणि जर सर्वसमावेशक मॅक्झिमम समाजाची भावना जर असेल की हे समस्या मिटायला पाहिजे तर प्रत्येकजण वागतील ना ते. आणि प्रत्येक जर प्रामाणिक असेल ह्या आचारसंहितेच्या नियमानुसार तर ॲटोमॅटिकली या समस्येवरती तोडगा निघेल आणि हे समस्या सुटेल असा आमचा विश्वास आहे. याच्यासाठी काही कोणाच्या घरी जाऊन बळजबरी करायची गरज नाही आहे. प्रत्येकाने स्वतः डिसिजन घ्यायचा आहे की बा जर हे मी ह्या समाजाचा मी घटक आहे आणि हीच आचारसंहिता मी प्रामाणिकपणे स्वीकारतो आणि या आचारसंहितेचा जो कोणी भंग करत असेल त्याच्यासोबत माझं कसं वागणं असायला पाहिजे हे आचारसंहितेनुसार मी ठरवेल. एवढंच करणं आहे, एवढंच अपेक्षित आहे. आणि एवढं साधं सरळ असून सुद्धा
मला काही कळत नाही की यामधून एवढं वादंग मचवण्याची गरज काय आहे. अरे ज्यांचं लग्न आचार म्हणजे आंतरविवाह झालेला आहे त्यांच्यावरती तर आम्ही करणारच नाही आहोत ना काहीच. त्यांना आम्ही समाजाचे घटक म्हणूनच तर स्वीकारत आहोत ना. त्यांच्यावर तर काही आम्ही ह्या आचारसंहितेमध्ये असं तर काही म्हटलं नाही की बा त्यांच्यावरती म्हणजे बहिष्कार टाका. त्यामुळे एक समाजाची समस्या, त्या समस्याकडे बघण्याचा जो आपला समाजाचा घटक म्हणून जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन तुम्ही एक सामाजिक समस्या म्हणून तिच्याकडे बघा. जर हे असंच आंतरविवाह आंतरजातीय विवाह चालत राहिलं तर समाजामध्ये समाजाची चौकटच उरणार नाही ना. जसं कुटुंबात आई वडिलांनी घालून दिलेली चौकट असेल तसं समाजामध्ये एक चौकट आपण निर्माण केली. त्याला आचारसंहिताही म्हणू नका, त्याला एक मार्गदर्शक तत्व माना. जर प्रत्येकाने समाजातल्या बहुसंख्य लोकांनी प्रत्येकाने ठरवलं की आपण आपल्या समाजामध्ये आपला जोडीदार शोधायचा आहे, कारण की मी याच समाजाचा आहे, माझ्यामुळे जर एका मुलीचं चांगलं भवितव्य होत असेल किंवा माझ्यामुळे जर एखाद्या चांगल्या मुलाचं भवितव्य होत असेल असे त्या मुलीने ठरवायचं आहे आणि आपल्या गुण्या गोविंदाने आपल्या समाजामध्ये राहायचं आहे, समाजाची प्रगती करायची आहे. यासाठी काही आम्ही हे थोडी म्हटलेलं आहे की समाजाला फक्त तुम्ही बांबू कामच करत राहा. अहो, या महापुरुषांचे विचार ज्या महापुरुषांचा तुम्ही दाखला देताय त्या महापुरुषांचे विचार रुजवण्याची सर्वप्रथम प्रयत्न किंवा जबाबदारी आम्ही लोकांनीच घेतली ना. 2017 मध्ये हा गुणवंत विद्यार्थ्यांचा जो काही कार्यक्रम आम्ही सुरू केला, त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ठेवण्यापासून तर त्यांच्या विचार आपल्या समाजामध्ये रुजवण्यासाठी स्पेसिफिकली चांगले वक्ते आणून आम्ही ह्या रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही आम्ही ह्या महापुरुषांच्या विचाराच्या विरोधाचे आहोत असं नाही. आम्हालाही कळते की काय विचार आपण आत्मसात केलं पाहिजे आणि बोलण्यापुरते आम्ही विचार मांडत नाही, तर आमच्या कृतीतून ते विचार आम्ही अनुकरण करत असतो. आम्ही काही केवळ लोकांना सांगण्यासाठी आंबेडकरांचे विचार फॉलो करतो किंवा महात्मा फुलेंचे, ज्योतिबा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे विचार मांडतो असं म्हणत नाही. आम्ही सांगत फिरत नाही, आम्ही ते स्वतः कृतीतून करतो. आणि आम्ही ह्याच भावनेतून, ह्याच विचारवंतांच्या भावनेतून आम्ही या सामाजिक बांधिलकी जपत आहोत ना. समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये, मग ते राजकीय क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, आरोग्य क्षेत्रात असो, जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे आम्ही जातो ना, सहकार्य करतो ना एक सामाजिक बांधिलकी म्हणून. हे आम्ही काही सगळ्यांना सांगत फिरत नाही की मी अमुक केलं तमुक केलं म्हणून. आणि या भावनेतून वागत असल्यामुळेच आज माझ्यासोबत कितीतरी समाज बांधव ह्या सगळ्या चळवळीत आहेत ना. ते स्वतः, त्यांना सांगायची गरज पडत नाही. आज ते सामाजिक बांधिलकी समजून कितीतरी सहकार्य करतात. आज कितीतरी समाज बांधवांचे ऑपरेशन झाले, त्या एम्स मध्ये 8-8, 10-10 लोक समाज बांधव इथे बिना बोलवल्याने येतात सहकार्यासाठी. का? त्यांच्यामध्ये ते सामाजिक बांधिलकी जाती नाही. त्यांना काही ते सामाजिक बांधिलकी म्हणजे त्यांची ते सामाजिक बांधिलकी नाही. मग आहे ना. मग जर आपण ह्या समाजाचा घटक म्हणून इथे वावरत असू तर मग ह्या समाजाच्या भल्यासाठी, ह्या समाजाच्या हितासाठी एखादा कठोर निर्णय आपल्याला स्वीकारायची गरज पडली, का स्वीकारू नये? का स्वीकारू नये? कारण की हे जर समस्या आता सोडवली नाही तर पुढे मग आपल्या हे समस्या अजून जटिल होत जाईल. आणि त्यामुळे सर्व समाज बांधवांना विनंती करतो की ही जी काही आचारसंहिता आम्ही तयार केलेली आहे ती काही केवळ मी एकट्याने केलेली नाही, ते काही 4-5 लोकांनी केलेली नाही.
समाजाच्या समाज भावनेचा आदर करून आणि मागील 1.5 वर्षापासून बऱ्याच समाज बांधवांनी बघितली मी वारंवार या प्रश्नावरती आम्हाला जॉब विचारल्यामुळे की काहीतरी याच्यावरती मार्ग काढा, काहीतरी याच्यावरती मार्ग काढा. त्यामुळे आम्ही हे मार्गदर्शक तत्वे म्हणून एक सूची नियमावली तयार केलेली आहे. एवढंच त्याचा अर्थ आहे. आणि तो आपल्या समाजाच्या हितासाठी तुम्ही स्वीकारावं एवढीच माझी विनंती आहे. स्वीकारणे न स्वीकारणे हे प्रत्येक समाज बांधवांनी ठरवायचं. आम्ही ही आचारसंहिता कोणावरती लादणार नाही आहोत. तुम्हाला जर खरंच वाटत असेल आपल्या समाजामधली ही समस्या सुटावी तर समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक समाज बांधवांनी या आचारसंहितेला स्वीकारावं आणि याच्यानुसार अंमल करावा. मी एवढा फक्त विश्वास देऊ शकतो की जर समाज बांधवांनी या आचारसंहितेचा स्वीकार करून प्रामाणिकपणे त्यानुसार वागले तर ही जे काही आज समस्या उद्भवलेली आहे ती समस्या नक्की सॉल्व्ह होऊ शकते. बाकी तर सर्व क्षेत्रातले आपले कामं चालूच आहेत ना. शिक्षणासाठी आम्ही तर शिक्षण देतच आहोत, शिक्षणासाठी मदत करतच आहोत. प्रत्यक्ष ॲडमिशन पासून तर त्यांना मार्गदर्शनापर्यंत सगळ्याच गोष्टी करत आहोत. इव्हन आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. पण नेहमी आम्हीच प्रयत्नशील का राहावं? समाजामध्ये इतर पण समाज बांधव आहेत ना, त्यांनी पण आपली जबाबदारी स्वीकारावी. समाज घटक म्हणून या समाजाला काहीतरी आपलं योगदान द्यावं ना. नुसतं काही बोलण्यामध्येच योगदान असते का? तुम्ही कृतीतून आपलं योगदान दाखवा ना, तर आपण मान्य करू. कारण की समाजाचं घटक म्हणून आपली प्रत्येकाची कर्तव्य आहे या समाजाला पुढे नेण्यासाठी आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. असं करा तसं करा एवढं सांगण्याने फक्त होत नाही, प्रत्यक्ष कृती करावं लागेल तर आपला हा समाज एक संघ आणि एकत्रितरित्या सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर नक्की जाईल. तुम्हाला मी प्रॉमिस करतो की कुणीही या चळवळीत या समाजाला सहकार्य करून प्रगतीपथावर नेवो अगर नको नेवो, परंतु मी स्वतः या समाजाच्या प्रगतीसाठी मला जेवढं काही करता येत असेल, माझं संसार आणि माझं परिवार, माझं कुटुंब पाहून ते मी नक्की भविष्यात सुद्धा करत राहील. मग मला समाजातील कोण लोक काय म्हणतात त्याचा मला काही फरक पडणार नाही. आम्हाला माहिती आहे ना की आमच्या समाजावरती म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबावरती काय म्हणजे इफेक्ट होतो याचा. रात्रभर जेव्हा आम्ही एखाद्या पेशंटच्या इलाजासाठी एम्समध्ये राहतो तेव्हा माझी पत्नी आणि माझा मुलगा एकटे घरी राहतात. त्यांच्यावरती काय म्हणजे सिच्युएशन असते हे त्यांना माहिती आहे. त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे, माझं दुःख मला माहिती आहे. केवळ आम्ही असं भंपेपणा करून केवळ असं भाषणबाजी करत नाही, बोलत नाही. जे बोलतो ते स्वतः त्या बोलण्यावरती चालतो. म्हणून समाजामध्ये अपेक्षेने बघतात की बाई कुठली एखादी समस्या आली तर सर तुम्ही याच्यावरती मार्ग काढा. तर मला हेच बोलायचं होतं. आणि या आचारसंहितेला स्वीकारायचं आहे की नाही स्वीकारायचं आहे हे प्रत्येक समाज बांधवांनी ठरवायचं आहे. मी फक्त तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे त्याच्यावरचा उपाय म्हणून हे मार्गदर्शक सूची किंवा नियमावली आपण तयार केलेली आहे. आता हे स्वीकारायची जबाबदारी प्रत्येक समाज बांधवाची आहे आणि त्याचं पालन करण्याची जबाबदारी हे प्रत्येक समाज बांधवाची आहे. मला कुठल्याही समाज बांधवाला अपमानित करायचं नाही. मला कुठल्याही समाज बांधवाला म्हणजे दोष द्यायचा नाही. मला फक्त हे जे काही चर्चा घडत आलेली होती त्याच्यावरती क्लिअर कट आणि सविस्तरपणे माझं मत मांडायचं होतं. माझी
भूमिका, त्यामागचं बॅकग्राऊंड समाजापर्यंत पोहोचावं या भावनेतून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु समाजाच्या समस्येसाठी प्रामाणिक प्रयत्नातून हे तयार केलेली आचारसंहिता आहे. स्वीकारा, तुम्हाला जर वाटत असेल तर प्रत्येक समाज बांधवाने स्वीकारावं. नाही स्वीकारलं तरी माझा काही आग्रह नाही. मी माझं ठरवलेलं आहे. माझी आचारसंहिता माझी ऑलरेडीच आहे, हे आता बनवलेली नाही. माझी आधीपासूनचीच आचारसंहिता आहे की ज्या काही चुकीच्या गोष्टी मला वाटतात त्या गोष्टी मी स्वीकारत नाही. मी आधीच ठरवलेलं आहे की जे आंतरजातीय विवाह होतात असे सरसकट, त्या कुठल्याही कार्यक्रमात, त्या कुठल्याही विवाहात